नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपालांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे काही आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे। तर चला तर पाहूया की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते का। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकतो तर दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीच्या भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपये किलोपासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतो। काकडीची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते। तर काकडीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीचा काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला घसरण काकडीसाठी पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकतो तर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 5 ते 7 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला भेंडीसाठी झालेली पाहायला मिळते। गाजरची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार आपल्याला गाजरसाठी कमीत कमी 15 ते 22 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या गाजरसाठी दर पाहायला मिळते। चवळीची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला आज कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 30 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या चवळीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून चवळीसाठी दर पाहायला मिळते। वालगवडीची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला वालगवड्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला आज कमी आपल्याला 10 रुपये ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण फ्लावरसाठी झालेली पाहायला मिळते। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी त्याचबरोबर आवक हे आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतो, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी कमीत कमी 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः दर जे आहे ते 6 ते 7 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दोडक्यासाठी मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार कारल्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर बाजारामध्ये आपल्याला थोडंफार ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। शिमलाची क्वालिटी पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये आपल्याला शिमलासाठी दर जे आहे ते आपल्याला 30 ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 रुपये किलोपासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। आवक आपल्याला थोडीफार कमी झाल्यामुळे दर जे आहेत आपल्याला आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। मिरची भावनगरी मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भावनगरीची मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला असे भावनगरी मिरचीसाठी दर पाहायला मिळते। चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता तर हिरवी चायना काकडी पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते चायना काकडीसाठी 14 ते 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर चायना काकडीसाठी दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते वाटाण्यासाठी
कमीत कमी 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी 20 ते 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. काळ्या घेवड्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 ते जास्ती असतं 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 20 ते 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर थोडासा आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पावटा पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते. पुणेरी गवारची आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीनुसार आपल्याला पुणेरी गवारसाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक कमी झाल्यामुळे दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला बदल्या मालासाठी 20 रुपये किलोपासून आपल्याला बदल्या मालासाठी दर पाहायला मिळते. आवक कमी झाल्यामुळे आज आपल्याला पुणेरी गवारसाठी दर जे आहेत आपल्याला थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकतो तर वांग्याचे दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपासून आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण वांग्यासाठी झालेली पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटोसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 10 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असते. 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. भारताचे काळे वांगे पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भारताचे काळे वांग्यासाठी कमीत कमी आपल्याला 7 रुपयापासून ते जास्ती असं 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला भारताच्या काळ्या वांग्यासाठी दर पाहायला होते. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडल्यासाठी कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते. तर कोबीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 7 रुपयापासून ते जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. रताळ्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 40 ते 45 रुपये 1 नंबर टॉप क्वालिटीच्या रताळ्यासाठी दर पाहायला मिळते. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः कमीत कमी 25 ते 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर मिक्स आले आपल्याला पाहायला मिळते. तर तयार झालेले त्याचबरोबर कवळे आले मिक्स असलेले आल्यासाठी साधारणतः आपल्याला 40 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये त्यातली त्यात साधारणतः 60 रुपयापर्यंत आपल्याला मिक्स आल्यासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 ते 75 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये आपल्याला स्थिरता सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 2 ते 3 दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. पालकची क्वालिटी पाहू शकता तर मातीने भरलेले आपल्याला पालक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत कमीत कमी 10 रुपयापासून ते जास्ती असतं 14 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात. शापूची क्वालिटी पाहू शकतो तर चिकन लागलेले शापू जे आहे ते आपल्याला कमीत कमी आपल्याला 5 ते 6 रुपयापर्यंत आपल्याला जास्ती असतो 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शापूसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 3 रुपयापासून आपल्याला शापूसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर शापूचे दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 18 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर मेथीचे दर जे आहेत ते आपल्याला टिकून असलेले पाहायला मिळतात.
कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीसाठी कमीत कमी आपल्याला 10 ते 15 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 5 रुपयापासून एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर कोथिंबीरीचे दर जे आहेत ते आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरचीसाठी 40 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते. तर लोकल मिरचीसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. तर हिरव्या मिरचीचे दर जे आहेत ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्वाला मिरची आपण पाहू शकतो तर चांगले मोठ्या साईजमध्ये आपल्याला मिरचीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. तर साधारणतः हिरव्या मिरचीचे दर जे आहेत ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.